हॅलो गाईज, खूप दिवसानंतर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. खूप दिवसानंतर ब्लॉग बनवती आहे मी. आज निघाली आहे कोल्हापूरला जायला, त्यानिमित्ताने ब्लॉग बनवती आहे. एवढे दिवस का ब्लॉग नाही केला, का केलं मी एवढे दिवस, का नाही. मी एक दिवस त्याचा पण ब्लॉग टाकेन, नक्की टाकणार. तुम्ही बघा, वेट अँड वॉच. चला मग आम्ही निघालोत कोल्हापूरला. जाताना मग रस्त्यात भूक लागली म्हणून कमातला आम्ही नाश्ता करायला थांबलेलो. काही नाही, मी फक्त इडली घेतलेली. जाताना बघा मंदिर किती सुंदर गेलेलं ना, मला पण खूप आवडलेला. मी म्हटलं कधी ना कधी जाईन म्हणून त्याचा व्हिडिओ काढून ठेवलेला. सातारा रोडलाच आहे तो मंदिर आणि न्यू कन्स्ट्रक्शन दिसलं, बट खूप सुंदर दिसत होता रोडवरून. त्यानंतर मग आम्ही कोल्हापूरला जाताना दृश्य खूप छान छान होते, कारण सगळीकडे डोंगर झाडे असंच होतं. पोहोचलो आम्ही शेवटी कोल्हापूरला. मला कोल्हापूर फार आवडलेला, कारण बघा काही गोष्टी असतात जे इतिहासातले खूपच छान असतात. शाहू महाराजांच्या पॅलेसला एंट्री केलेलं गेट, त्यानंतर आम्ही एंट्री केलो. मग तिथे टांगे वगैरे होते. त्यानंतर बघा शाहू महाराजांचा पॅलेस किती सुंदर, आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, नाही तर मी तुम्हाला सगळं दाखवलं असतं. खूप सुंदर ऐतिहासिक, ते कसे राहायचे, काय पोशाख घालायचे, ते सगळं दिलं आहे. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. बस आमचं ते बघून झाल्यानंतर थोडं फोटोशूट केला. मग आम्ही बाहेर निघालो. त्यानंतर मग महानगरपालिका, ते पण पुरातन काळातले खूप सारे बिल्डिंग होते. तुम्ही कोल्हापूरला जा ना, तुम्हाला नक्की ते बघा, तुम्हाला खरंच इतिहास आवडेल. त्यानंतर मग आम्ही अंबाबाई देवस्थानला गेलेलो. खूप सुंदर देवस्थान, एकदम ऐतिहासिक, ते म्हणजे दगडांनी बनवलेलं वगैरे मंदिर, खूप सुंदर. तिथे पण आम्ही दर्शनाला गेलेलो. मला तो मंदिर पण फार आवडलेला. तुम्ही पण एकदा जा, तुम्हाला पण आवडेल. म्हणजे सगळं असं इतिहास, आणि एकदम छान वाटतं असं कुठे नवीन ठिकाणी किंवा असं ऐतिहासिक प्लेसला तर व्हिजिट द्यायला पाहिजे आपण खरं तर. त्यामुळे आपल्याला कळतं की नक्की काय होतं त्या काळात, काय नाही. त्यानंतर आता आपल्याला कुठे काहीतरी इमारत आपल्याला पडलेलेच दिसतात, पण काही गोष्टी आहेत जे अजूनही जपून आहेत, जसं शाहू महाराजांचा पॅलेस, काही मंदिरं. खूप सुंदर मंदिराचं कन्स्ट्रक्शन पण होतं. दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर बाहेर निघालेलो. खूप सुंदर सुंदर शॉप होते. मग त्या शॉपमधून मम्मीने बांगड्या घेतलेल्या, मी काहीच घेतलेले नाही, कारण कसे आता मला तेवढं आवडत नाही शॉपिंगचं. माझ्या मम्मीला आवडतं, ते बांगड्या आहे ते घेत असते. खूप सुंदर मंदिर होतं, त्याचं कन्स्ट्रक्शन बघा. दर्शन घेतल्यानंतर बाहेर निघालेलो. त्याच्यानंतरचे मंदिर वगैरे आम्ही सगळे व्हिजिट केले, काय काय नाही. मग निघताना जाऊबाई इथे जेवण केलं, थाली मस्त होती. बाय बाय.